स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री शिवाय नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीका समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तेजोधिकामोदिवक्त्रम् फलानीशवादापणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूप। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु आत्मा त्वं गिरिजामतिसहचरा प्राणाशरीरं गृहम् पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। शम्भो तवाराधनम्। शम्भो तवाराधनम्। मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी सर्वांनी मिळून संकीर्तन करायचे। शिवाय हरि ओम। Hare
कल्पकामकल्पद्रुम भगवान शिवशंकरांच्या या कथा मंदिरामध्ये त्यांच्याच या दिव्य प्रांगणामध्ये मुळा प्रवरामाईच्या या पवित्र कुशीत आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य नाशिककर महाराज यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान आत्ताच आपल्या कथेचा प्रारंभ ज्यांच्या येण्याने अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आपला सर्वांना भेटला आणि बाबा आले, आपणा सर्वांना येऊन आशीर्वाद दिला, उपकृत केलं, असे गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य राजाराम महाराज तुवर, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तिपरायण वेदांताचार्य ज्येष्ठ गुरुबंधू देवीदासजी महाराज मस्के, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी आणि श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट सन्माननीय श्री अध्यक्ष पितृतुल्य जीवन ज्यांचं आहे विनायक पाटील जाधव आणि एकूण सर्व विश्वस्त मंडळी, आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, पंचक्रोशीतून उपस्थित असणारी सर्व संगमेश्वर भक्त परिवार, पितृगण आणि मातृशक्ती सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. या कथेसाठी ज्यांचं असणं फार महत्त्वाचं आहे ती माझ्या उजव्या बाजूला उपस्थित असलेली गंधर्व सभा, आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुबंधू योगेशजी महाराज होऊन, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तिपरायण गायनाचार्य माऊली महाराज सोनवणे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तिपरायण तबला विशारद श्रीराम महाराज दहीफळे, ज्यांची उपस्थिती आहे ते आदरणीय हरिभक्तिपरायण रेवजी महाराज आहेत, साहेबराव महाराज आहेत, सर्व संत मंडळी आहे. माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतोय ते मित्रवर्य नानाभाऊ कोळेकर, त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याचं काम जे करतात आमचे दुसरे मित्र आदरणीय श्री जगदीश भाऊदळे, त्याचप्रमाणे युवा कार्यकर्ते साहिल कोळेकर आणि या भक्ती साधनेसाठी एकूण सहयोग देणारी सर्वच मंडळी, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी सर्वांनीच एवढे प्रयत्न केलेत की प्रत्येकाचा नामोल्लेख करणं आता या ठिकाणी शक्य होणार नाही आणि करणंही योग्य ठरणार नाही. का योग्य ठरणार नाही याचं एकमेव कारण आहे, कधी कधी जवळच्या माणसाविषयी जर आपण स्तुती केली तर त्याच्या अंतःकरणात अहंकार निर्माण होण्याची काय असते शक्यता असते, आणि जिथे जिथे अहंकार आला तिथे भगवान दूर गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण सर्व श्रोतृमंडळी सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. आपल्या हजारो जन्माची पुण्याई आहे की आपल्याला या शिव महारात्रीच्या पर्व काळात भगवान संगमेश्वरांच्या दरबारात त्यांचीच अर्थात त्यांनीच स्वमुखाने प्रतिपादित केलेली श्री शिवमहापुराण कथा, ही शिवमहापुराण श्रवण करण्याचं अर्थात अवगाहन करण्याचं सौभाग्य आपल्याला सर्वांना प्राप्त झालंय. खऱ्या अर्थाने ही आपल्या जन्मोजन्मीची पुण्याई आहे असं म्हणणं वावगं ठरत नाही.
कारण आपल्या जीवनातील प्रत्येक कृती ही भगवत कृपेशिवाय प्राप्त होत नाही. जर संसारिक जीवनातील मामूली घटना देखील जर भगवत इच्छेशिवाय भगवत कृपेशिवाय होऊ शकत नाही, तर शिव महापुराण ग्रंथासारख्या श्रेष्ठ वाङ्मयाची कथा श्रवण करण्याचं जे सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे, हे खऱ्या अर्थाने भगवान भोलेनाथाची ही कृपा आहे आणि आपल्याही हजारो जन्मातील पुण्याई आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आज आपल्या कथेचा शुभारंभ होत आहे. भगवान भोलेनाथांची ही जी शिवकथा आहे, ती तापलेल्या जीवाला त्रितापातून मुक्त करणारी कथा आहे. इच्छित सुख प्राप्त करून देणारी ही कथा आहे. फक्त आपल्या अंतःकरणात भगवान शिवजीविषयी दृढ निश्चय पाहिजे, निष्ठा पाहिजे. आणि मी तर असं बोलून जाईल, आपल्या अंतःकरणात जर कोणत्याही देवतेविषयी श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, निष्ठा नसेल, तर आपण परमार्थिक कृती करत असताना दिसत असलो तरी ती कृती आपली भक्ती ठरेल असं वाटत नाही. ती कृती कृतीच राहील. आणि म्हणून माणसाने भगवत प्रित्यर्थ ज्या ज्या काही आपण कृती करतो, मग माळ घालणं असेल, गंध लावणं असेल, देवपूजा करणं असेल, संत सेवा असेल, दानधर्म असेल, कथाश्रवण असेल, कीर्तन श्रवण असेल, अथवा लोकोपयोगी कार्य आपण आपल्या जीवनात काही करत असलो, या सर्वांच्या बुडासी जर अंतःकरणात आपल्या निष्ठा नसेल, तर मात्र आपली ही कृतीच राहील असं मला वाटतं. आणि म्हणून पारमार्थिक जीवन जगत असताना माणसाच्या अंतःकरणात मी ही जी सगळी कृती करतो आहे, कर्म करतो आहे, ते सर्व भगवंताला अर्पण करतो आहे अशी अंतःकरणात भावना पाहिजे. आत्ताच नमन घेत असताना मी एक श्लोक बोललो. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिणा विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. म्हणजे हे भोलेनाथा, हे महादेवा, ग्रस्त जीवन आहे, व्यस्त जीवन आहे, कामाचा एवढा व्याप आहे की त्या व्यापातून मला मंदिराकडे येण्यासाठी काही नाही, वेळ नाही. असं जर आपल्या जीवनात असेल तर आपण जिथे असाल तिथे आणि जे काम करत असाल तिथून फक्त भगवंताला सांगा, मी जे जे काही कर्म करत आहे, अर्थात मी जेवण करतो, मी आंघोळ करतो, मी झोपी जातो, मी ह्या गावाहून त्या गावाला संचरण करतो, दिवसभरात माझ्या हातून ज्या ज्या सर्व कृती घडतात, त्या सर्व कृती माझ्या कृती नसून, माझं ते कर्म नसून, मी केवळ तुझी आराधनाच करतो आहे, एवढी आपल्या अंतःकरणात जर भावना असेल तर भगवान भोलेनाथ आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ती भोळी देवता आहे. आणि म्हणून आपल्या अंतःकरणात फक्त भगवान महादेवाविषयी काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. सांगून जाईल, आत्ताच गुरुवर्य बाबांनी आपल्याला सांगितलं की भगवान भोलेनाथ प्रसन्न होत असताना एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ बहु सोपे, सर्वात भोळी दैवता. भगवंताने आपल्याला जी संपत्ती दिली, संपत्ती कोणती? संपत्ती शरीर संपत्ती. तर ही संपत्ती इथे तिथे खर्ची करून आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा सज्जनांनो, ही संपत्ती आपण कथा श्रवणासाठी खर्ची केली पाहिजे. ही संपत्ती आपण भगवंताकडे पायी प्रवास करण्यासाठी केली पाहिजे. ही संपत्ती आपण भगवंताचे गुणानुवाद श्रवण करण्यासाठी आणि गाण्यासाठी केली पाहिजे. तेव्हाच या सर्व संपत्तीला काय आहे? शोभा आहे, किंमत आहे. आणि म्हणून तर महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरी रंगीणाचे.
धन जगितोची हरी रंगनाचे धन जगितोची हरी रंगनाचे धन जगितोची जेव्हा जेव्हा संकीर्तन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि उखाणे नामस्मरण बोला. हरी रंगनाचे धन जगितोची हरी रंगनाचे धन जगितोची हरी रंगनाचे धन जगितोची एक हरी रंगनाचे धन जगितोची एक हरी रंगनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सदा स्मरे वाचे सुख दुःख समान सकळ जीवाचा गोपाळ सुख दुःख समान सकळ जीवाचा गोपाळ राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सदा स्मरे वाचे धन्य जगितोची हरी रंगनाचे धन्य जगितोची हरी रंगनाचे हरी रंगनाचे तोची एक हरी रंगीनाचे. आणि म्हणून भगवंताने जी शरीर संपत्ती आपल्याला दिलेली आहे, या शरीराला शोभा प्राप्त होते ती केवळ भगवत प्रीत्यर्थ शरीर समर्पित करणं, खर्ची करणं, यालाच किंमत आहे. असो, बोलता बोलता 1 मिनिटाचं विषयांतर झालं. आपण बोलत होतो भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग घडणं शक्य नाही. आणि म्हणून आज आपलं परमभाग्य आहे, आपल्याला शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. भगवान भोलेनाथ एवढी भोळी देवता आहे, एवढी भोळी देवता आहे की 1 पसा पाणी आणि 1 बिल्वदळ, इथे आपण होतो ना, एका बिल्वदळाने संतुष्ट होणारी देवता आणि म्हणजे भोलेनाथ आहे. कोणी म्हणेल महाराज आम्हाला तेही करणं शक्य नाही, कोणी म्हणेल आमच्याच्याने तेही होणं शक्य नाही. पण एका ठिकाणी एवढं सुंदर सांगितलंय बरं का, ज्यांना ज्यांच्या जीवनात भोलेनाथांना 1 तांब्या पाणी आणि 1 बिल्वदळ समर्पित करण्यासाठी देखील वेळ नसेल, अथवा बिल्वपत्र तोडून आणण्यासाठी वेळ नसेल, आपल्या हाती तांब्या नसेल, पाणी नसेल, तर काय करावं? त्यासाठी शास्त्रात सुंदर श्लोक सांगितलाय बरं. मी सांगून जाईल, मी म्हणतो, माझ्या मागे आपण सर्वांनी म्हणायचं. ज्यांना पाणी घालणं शक्य होत नाही, ज्यांना बिल्वदळ देणं शक्य होत नाही, ज्यांना इतर धान्य समर्पित करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी सोपा मार्ग सांगतो. म्हणजे आपण आळशी झालं पाहिजे असं नाही, पण नजर चुकीने जर आपण तांब्या आणायचो विसरलोच, नजर चुकीने सोमवारी दर्शनाला निघालो, पण आता सोमवार आहे, बिल्वपत्र काही तोडता येत नाही आणि इतर सामुग्रीही आपल्याकडे नाही, अशा काळी काय करायचं? तर भगवान भोलेनाथांच्या दरबारात जाऊन अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने, मोठ्या प्रेमाने 3 वेळा फक्त महादेव 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 एवढं जरी आपण उच्चार केला तरी लक्षपूर्वक ऐका. पहिल्या महादेव म्हणण्यात भगवान भोलेनाथ आपल्याला मुक्ती प्रदान करून देतात.
पहिल्या एकदा महादेव म्हणण्यात भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहेत की ते आपल्याला मुक्ती प्रदान करून देतात. आणि इतर 2 वेळा जे आपण महादेव महादेव म्हणतो ना, त्या 2 नामस्मरणात भगवान शंभू म्हणजे महादेव अखंड आपल्या ऋणात राहतात. पहिल्या महादेव म्हणण्यात मुक्ती प्रदान करून देतात आणि दुसऱ्या 2 वेळा आपण जे महादेव महादेव म्हणतो ना, त्या दोन्ही नामासाठी भगवान भोलेनाथ अखंड त्या भक्ताचे काय राहतात, ऋणी राहतात, ऋणी. आणि म्हणून सज्जनांनो, जाता जाता एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणात, लक्ष द्या, ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणात भगवान भोलेनाथांविषयी आसक्ती आहे, आवड आहे, प्रीती आहे, त्यांनी स्वतःला कमी समजायचं नाही. कारण आपल्या हजारो जन्मातील पुण्याईचा तो परिपाक आहे. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर ज्यांच्या अंतःकरणात भगवान भोलेनाथांविषयी श्रद्धा आहे किंवा भक्तीचं बीजारोपण ज्यांच्या अंतःकरणात निर्माण होत आहे, त्यांच्यावर साक्षात भोलेनाथांची कृपा आहे असं म्हणणं वावगं ठरत नाही. आणि म्हणून भगवान भोलेनाथ सब देव का देव, भोला बाबा भंडारी, अवघडदानी, ज्यांच्याविषयी हजारो विशेषण जरी आपण दिले तरी ते काय आहेत, कमी आहेत. आणि म्हणून भगवान भोलेनाथांच्या दरबारात महाशिवरात्रीच्या या पर्व कालावधीत त्यांच्याच दरबारात त्यांचीच कथा श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं आहे. एकेकाळी शौनकादी ऋषी विचार करत असताना विचार करू लागले की आपल्या अंतःकरणात भगवत भक्तीविषयी दृढता निर्माण व्हावी, यासाठी काहीतरी शास्त्र श्रवण करणं गरजेचं आहे. कोण असा साधू भेटेल, कोण असा संत भेटेल की जो आमची हजारो जन्मातील इच्छा पूर्ण करील. एवढ्या अवकाशात समोरून सूतजी येताना दिसतात. शौनकादी ऋषींना फार आनंद होतो. सूतजी समोर आल्यानंतर शौनकजी सूतजींना साष्टांग प्रणिपात करतात. या ठिकाणी एक वाक्य सांगून जाईल. शौनकादी ऋषींचा जर विचार केला तर सूतजींपेक्षा वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, धनवृद्ध आहे. सर्व बाजूने वृद्धता असताना देखील सूतजींच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतात, दंडवत करतात. याचं एकमेव कारण आहे, काही तपोवृद्ध असतात, काही वयोवृद्ध असतात, काही धनवृद्ध असतात आणि काही ज्ञानवृद्ध असतात. पण ऐका, वयोवृद्ध असून चालत नाही, धनवृद्ध असून चालत नाही, शक्तिवृद्ध असून चालत नाही किंवा वंशवृद्धी असून चालत नाही. तर जिथे जिथे ज्ञानवृद्धी असते त्या ज्ञानवृद्धासमोर इतर जे सर्व वृद्ध आहेत त्या सर्वांना नतमस्तकच व्हावं लागतं. एका ठिकाणी वर्णन केलंय. धनवृद्धा वयोवृद्धा विद्यावृद्धास्तथैव च ते सर्वज्ञानवृद्धश्च किंकरा शिष्य किंकरा. धनवृद्धा वयोवृद्धा विद्यावृद्धास्तथैव च ते सर्व ज्ञानवृद्धश्च किंकरा शिष्य किंकरा. धनवृद्ध असेल त्यालाही ज्ञानवृद्धाच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं. वयोवृद्ध असेल त्याला देखील ज्ञानवृद्धाच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं. आणि विद्यावृद्धही असेल त्याला देखील ज्ञानवृद्धाच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं.
आणि म्हणून तर आले लोटांगणी चांग देव चांग देव आले लोटांगणी चांग देव आले लोटांगणी चांग देव उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव म्हणून ज्ञान वृद्धाच्या समोर सर्वांनाच नतमस्तक व्हावं लागतं. या रीतीने सूतजी कमी वयाचे असताना देखील शौनकादी ऋषींनी सूतजींसमोर आल्यानंतर साष्टांग प्रणिपात केला. यात अजून एक भाव सांगता येईल. समोरच्याकडून जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपली अढ्यता काहीही कामाची नाही. जी जी माणसं आपला उद्धार करतील, आपल्याला उद्धाराच्या 4 गोष्टी सांगतील, जेणेकरून आपल्या अंतःकरणात भक्ती दृढ होईल, वैराग्य दृढ होईल, ज्ञान दृढ होईल, अशी व्यक्ती समोर आल्यानंतर माणसाने आपला उर्मटपणा बाजूला सारून त्यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? गीता माता सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. एकदा या सर्व गंधर्व सभेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे सर्व आहेत म्हणून मला सहज सुचतंय काही नाही. आणि त्यात तर विशेष सर्वात मोठी शक्ती आणि सामर्थ्य एकच आहे. एवढं मोठं व्होल्टेज आपल्याकडे भगवान भोलेनाथांचं आहे. मी बोलत नसून तुम्हाला मी जरी वार्तालाप करत असताना दिसत असलो तरी देखील हे माझं कोणतंही कौशल्य नाही, सामर्थ्य नाही. ही शक्ती देवादिदेव महादेवांची आहे, माझं काहीही नाही. आणि म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराज बोलतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी साळुंकी मंजुळ शिकविता धनी वेगळाची नाहीतर काय व्यापामार बोलावी उत्तरे
साळुंकी मंजुळ. आणि म्हणून आज कथेच्या प्रथम दिवशीच भगवान भोलेनाथांविषयी आमच्या मुखातून जी जी शब्दसृष्टी श्रवत आहे त्यात आमचं कोणतंही कर्तृत्व नसून ती भगवान भोलेनाथांची कृपा आहे. असो, शौनकादी ऋषी सूतजींच्या समोर विनम्र भावाने अभिवादन करतात आणि शौनकजी म्हणतात, सूतजी, आपण महान ज्ञानी आहात, ब्रह्मवेत्ते आहात. आपल्या चरणी एकच प्रार्थना आहे की ज्या योगे सर्व समाज जो दुःखी आहे तो निरंतर सुखाला प्राप्त होईल असा काहीतरी उपाय कृपा करून सांगा. का सांगा, याचं एकमेव कारण आहे, कलियुगातील जीव हे असुरी प्रवृत्तीचे बनलेले आहेत, असुरी स्वभावाचे झालेले आहेत. त्यांचं कर्म हे कर्म नसून असत्कर्मात प्रवृत्त जीव झालेले आहेत. त्यांच्या वृत्तीचा जर आपण विचार करू गेलो तर आसुरी स्वभावाचे, आसुरी प्रवृत्तीचे सर्व लोक झालेत. या जगाविषयी दृष्टिक्षेप टाकल्यानंतर अंतःकरणात एक उत्कंठा निर्माण होते की या समाजाचा उद्धार कशाने होईल. आणि जाता जाता सांगतो बरं सज्जनांनो, जगात पृथ्वीच्या पाठीवर एकमेव पात्र असं आहे की त्या पात्राला असं वाटतं की जो जो व्यक्ती माझ्या समोर येईल त्याचा उद्धार व्हावा. ही भावना जगाच्या पाठीवर एकच पात्राच्या अंतःकरणात असते आणि त्या पात्राचं नाव आहे संत. आणि म्हणून शौनकादी ऋषींच्या अंतःकरणात विव्हळता निर्माण झाली. समाजाकडे पाहिल्यानंतर दुःख होऊ लागलं. समाजाच्या स्वभावाचा विचार केल्यानंतर समाज असा झालाय की जो दुष्ट वागतोय, आसुरी स्वभावाचा आहे, नको नको ते पेय पितोय, नको नको ते खाद्य खातोय. आणि त्या स्वभावाचं वर्णन करत असताना महाराजांनी देखील सुंदर वर्णन केलंय बरं का. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, अशी वृत्ती यच्च यावत संसारी जीवांची झालेली आहे. आणि म्हणून याचा दुष्परिणाम असा झालाय की नको नको ते भयंकर रोग उत्पन्न होत आहेत, समाजाला आजार होत आहेत आणि आजारांचंही प्रमाण वाढत आहे. का वाढत आहे याचं एकमेव कारण शिव महापुराण सांगते की आपण अभक्ष भक्षण करतो, अपेय आहे त्याचं पान करतो आणि म्हणून आपल्याला काय होतात, आजार होतात. आजार. माणसांना एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना भानच राहत नाही. वस्तू खाण्यासाठीच आहेत, पिण्यासाठीच आहेत, पण खावं किती याचंही भान राहत नाही, प्यावं किती. इथले सगळे सोडून म्हणा, तुम्ही काही खात नाही आणि पितही नाही, फक्त वारा पिऊन राहता, बरोबर आहे ना? प्रेम से बोलो, काय बोलो. आता जेव्हा जेव्हा कथेत प्रेम से बोलो असा वाक्प्रचार होईल तेव्हा आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर करून काय म्हणायचं, हर हर महादेव. जेव्हा जेव्हा प्रेम से बोलो म्हटलं, आज पहिला दिवस आहे ना, मग आपल्याला आज सगळंच सोयीला लावायचंय. फक्त प्रेम से बोलो, हर 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 महादेव. आवाज येत नाही. प्रेम से बोलो, आवाज येत नाही. प्रेम से बोलो, जय हो. हर हर महादेव. आपण नको ते पितो, नको ते खातो. सज्जनांनो, आपल्या आयुष्याचं मातेरे करून घेऊ नका. शौनकादी ऋषींना समाजाकडे पाहिल्यानंतर दुःख झालं आणि शौनकादी ऋषी सूतजींना प्रार्थना करतात की समाजाचा उद्धार होईल असं काहीतरी शास्त्र आमच्या समोर सांगा. अंतःकरण शुद्धीसाठी काहीतरी उपाय सांगा. निर्मळ मनाच्या उपासकांना शिवरूप प्राप्त व्हावं यासाठी काहीतरी उपाय सांगा. अशा काळात सूतजी म्हणतात, शौनकांनो, शौनकजी तुम्ही धन्य आहात.
तुम्हाला पुराण श्रवणाविषयी असलेली आवड पाहून मला खूप आनंद झाला. तुमचं पुराणाविषयी असलेलं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे. यच्च यावत जीवाचं कल्याण होईल अशी कथा मी आपल्याला सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, जेणेकरून सर्व जीव सुखी होतील, श्रवणेंद्रियाची तृप्ती होईल. आणि असा उपाय कोणता दुसरा नसून साक्षात भगवान शिवजींनी म्हणजे शंकरजींनीच ज्याचं एकेकाळी वर्णन केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, असं अमृत स्वरूप दिव्य रसायन म्हणजे शिव महापुराण कथा मी आपल्याला सांगणार आहे. आणि या ठिकाणी सूतजींनी शिव महापुराण सांगायला सुरुवात केली की ज्या शिव महापुराणांच्या श्रवणाने जीवाचं कल्याण होणार आहे. या शिव महापुराण कथेचं श्रवण कशासाठी करायचं? कारण शास्त्र असं सांगतंय, प्रयोजन अनउद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. प्रयोजन अनउद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. मूर्ख मनुष्य देखील स्वार्थाशिवाय कोणत्याही कृतीत प्रवृत्त होत नाही. एखादा वेडा जर असेल, ज्याच्या बुद्धीवर परिणाम झालेला आहे, तो आपल्याला दगड मारत फिरताना दिसतो. पण शास्त्र असं सांगतंय की त्या वेड्याला देखील असं वाटत नाही की मी दगड मारल्यानंतर मला काही मिळणार नाही. तो वेडा देखील दगड मारण्यात प्रवृत्त होतो. त्याचं एकमेव कारण आहे, त्याला देखील असं वाटतं की मला काहीतरी मिळेल म्हणून तो प्रवृत्त होतो. जर वेडा काही न मिळाल्या वाचून कोणत्या कृतीत प्रवृत्त होऊ शकत नाही, तर महाराज आम्ही आमच्या जीवनातील अमूल्य वेळ खर्ची करून सगळी शेतीवाडीची कामं बाजूला टाकून एवढ्या आड रानात येऊन शिव महापुराण कथा श्रवण करायची, याचं तात्पर्य काय? याचा मोबदला आम्हाला काय मिळेल? त्यावेळी सूतजी सांगतात की एक शिव महापुराण श्रवण केल्यानंतर राजसूय यज्ञाचं काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. आता सामान्यातला सामान्य यज्ञ देखील आपण करू शकत नाही. ब्राह्मण बुवांनी सांगितलेला सामान्य सत्यनारायण करायचा ठरला तरी आपल्याच्याने सामुग्री उपलब्ध होत नाही. आपण ब्रह्मवृंदांना सांगतो 100 जास्त घ्या, ते सगळं तुम्हीच. प्रेम से बोलो, आवाज येत नाही. प्रेम से बोलो. आपल्याला सामान्य सत्यनारायण करायचं असलं तरी ही अडचण आपली आहे. यज्ञ करायचं जर असेल, ज्यांना ज्यांना यज्ञ करण्याची इच्छा आहे त्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. यज्ञ जर करायचं असेल तर ती भूमी अगोदर सुवर्णाच्या नांगराने नांगरावी लागते. कोणाकडे आहे नांगर सोन्याचा? आहे? आजच्या काळात सोन्याचा नांगर नाही, सोन्याने सर्वांवर नांगर फिरवला. सोनं घेणं अवघड झालं आता. आणि म्हणून यज्ञ करणं सामान्य गोष्ट नाही. त्यातली त्यात राजसूय यज्ञ एवढी सोपी गोष्ट नाही. पांडवांनी त्यांच्या जीवनात एकदाच राजसूय यज्ञ केला होता. काय केला होता? पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता. आणि पंक्ती वाढण्याचं जे नियोजन होतं ना, ते साक्षात भगवंताकडे होतं. आता आपल्याच्याने ते काहीच शक्य होणार नाही. पण आपण राजसूय यज्ञ जरी करू शकत नसलो तरी निष्ठापूर्वक श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान भोलेनाथांची शिव महापुराण कथा जर आपण श्रवण केली तर काहीही न करता राजसूय यज्ञाने प्राप्त होणारं जे पुण्य आहे ते आपल्याला आपसुकच प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. प्रेम से बोलो. अजून काय प्राप्त होईल? जरी राजसूय यज्ञाचं पुण्य प्राप्त झालं नाही तर 100 अग्निष्टोम यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य एकट्या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने प्राप्त होतं. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. आपल्याला आज भगवान शिवजींच्याच कृपेने त्यांच्याच दरबारात
शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. आणि म्हणून जाता जाता सांगेल की जी जी मंडळी आज कथेसाठी उपस्थित आहेत, आपण सर्वांनी उद्यापासून येत असताना प्रत्येकाने 2 माणसं घेऊन यायची. किती? प्रत्येकाने 2 माणसं घेऊन यायची. कशासाठी घेऊन यायचे? हा, जेवायला. प्रेम से बोलो. तुमचंही बरोबर आहे. मिष्टान्न मितरे जना. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. बहुजन समाजाला फक्त श्री बालाजीचा बेत आवडतो. तर कथा श्रवणासाठी आपण आपल्या मित्रांना घेऊन यायचे, प्रवृत्त करायचं. का करायचं याचं एकमेव कारण आहे, आपण जर त्यांना कथा श्रवणासाठी प्रवृत्त केलं आणि आपल्या सांगण्यावरून एक व्यक्ती जरी कथा श्रवणासाठी आला, तर त्याला जो जो पुण्यसंचय प्राप्त होणार आहे, जी फलश्रुती प्राप्त होणार आहे, त्या पुण्याईचं अर्ध पुण्य आपण त्याला सूचना केली म्हणून आपल्याला आपसुकच मिळणार आहे. आणि म्हणून प्रेम से बोलो, जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी उपस्थित झालं पाहिजे. अजून दुसरी एक प्रार्थना करतो, ज्या जागेवर आपण आज बसलेलो आहोत, उद्यापासून त्याच जागेवर बसायचं. का बसायचं? याचं एकमेव कारण आहे, शिवमहापुराण हा ज्ञानयज्ञ आहे. काय आहे? ज्ञानयज्ञ आहे. आणि मग यज्ञात माणसाने आपलं आसन शक्यतो बदली करू नये. उद्या जर एखादी आमची माता भगिनी दुसऱ्या एखादीच्या जागेवर बसली तर तिच्या सोबत भांडणं करू नका. नाहीतर उठीतून काल माझी जागा इथे होती, दुसरेच प्रश्न सोडत बसावे लागते. जागा भेटेल तिथे बसलं पाहिजे. आपण लवकर या म्हणजे आपली जागा आपल्याला बरोबर मिळेल. सूतजी सांगतात, मी अशी कथा आपल्याला सांगतो की ज्याने श्रवण इंद्रियाची तृप्ती होईल, यच्च यावत जीवांचा उद्धार होईल, अशी कथा मी आपल्याला सांगतो. आणि मग सूतजींनी सांगायला सुरुवात केली. शिवमहापुराण कथा हा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथात 24,000 श्लोक आहेत. तसं तर भगवान शिवजींनी प्रतिपादन केलं तेव्हा या ग्रंथात 1,00,000 श्लोक होते. पण एवढा श्रवण करायला कोणालाही वेळ नाही. आणि म्हणून वेदव्यासजींनी 24,000 श्लोकांची निर्मिती या ग्रंथात केलेली आहे. यात 7 प्रकारच्या संहिता आहेत. जो मनुष्य भक्तिभावाने याचं श्रवण करील, भगवान शिवजी त्याला आपल्या जवळ जागा दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून लक्षपूर्वक निर्मळ अंतःकरणाने या शिवकथेचं श्रवण माणसाने केलं पाहिजे. जो लक्षपूर्वक ही शिवमहापुराण कथा वाचतो तो पुण्यात्माच म्हणावा लागेल. शिवजी त्याच्यावर प्रसन्न होतात. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी कापडात गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, भगवान शिवजी त्याच्या जीवनातील समग्र दुःख नाहीसं करून अखंड सुखी त्याला करतात. एवढंच नाही तर या ग्रंथाच्या श्रवणाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने प्राप्त होतात. आणि म्हणून या रीतीने जीवाचं कल्याण होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष, अर्थ, काम, मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिवजे कथा प्रत्यक्ष. शिवजे कथा प्रत्यक्ष. वाचे मदवाचे वनाम
तया शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. भगवान शिवजींचं नामस्मरण आणि त्यांच्या कथा श्रवण एवढं श्रेष्ठ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही प्रकारचे पुरुषार्थ भगवान शिवजींच्या या कथा श्रवणाने प्राप्त होतात आणि म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे. सूतजी शौनकजींना कथा सांगायला प्रारंभ करतात. सूतजी सांगतात, पूर्वीचा काळ किरातांच्या नगरातील एक देवराज नावाचा दरिद्री ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाचं वर्णन करत असताना असं वर्णन केलंय, पापी होता, दुराचारी, दुष्ट, कर्मभ्रष्ट होता. जाता जाता सांगेल बरं, ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरीही त्याची निंदा करू नये असं शास्त्र सांगतंय. काय ही लोक वा, किती जरी झाला भ्रष्ट तरी तो तीही लोकी श्रेष्ठ असं वर्णन करून ठेवलंय. किरातांच्या नगरातील देवराज नावाचा हा दरिद्री ब्राह्मण कर्मभ्रष्ट. त्याच्या जीवनात कोणताही सदाचार तो कधीही करत नव्हता. शस्त्र बाळगायचा. आता विचार जर केला तर ब्राह्मणांनी शास्त्र बाळगलं पाहिजे. आणि जी जी व्यक्ती माणसं शास्त्र बाळगतात ती ब्राह्मणच असतात. ब्रह्म जानाति ती ब्राह्मण. हा ब्राह्मण शब्दाची ही व्याख्या आहे. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. पण तरीही हा किरातांच्या नगरातील देवराज नावाचा दुर्बळ ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण सदाचारी नव्हता. आचार भ्रष्ट होणं, खोटं बोलणं, चोरी करणं, परस्त्री गमन करणं, व्यभिचार करणं ही सर्व पापाचे नाव आहेत. आणि केवळ पापाची नावं नसून ती नरकाची काय आहेत, द्वार आहेत. म्हणून माणसाने या सर्व गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. कोणकोणत्या? जुगार, दारू, मांस, वेश्या, पापबुद्धी, चोरी, व्यभिचार अशा सर्व व्यसनांपासून माणसाने बाजूला राहिलं पाहिजे. आणि हा जो दरिद्री ब्राह्मण होता देवराज नावाचा, ही सर्व दोष त्याच्या ठिकाणी होते बरं का. मांस भक्षण करायचा, दारू प्यायचा, अत्याचार करायचा, वेश्यागमन करायचा, व्यभिचार करायचा. आता याच्याबद्दल बोलणं कथेत अवघड आहे. काही माणसांच्या जीवनात असं पाहायला मिळतं, जसा एखादा सद्ग्रहस्थ भेटल्यानंतर
तो स्वाभिमानाने सांगतो, महाराज पुराणातील शास्त्रातील ग्रंथच नाहीत की ज्यांचं मी वाचन केलेलं नाही, ज्यांच्यावर माझी दृष्टी पडलेली नाही. असा ग्रंथच नाही की त्या ग्रंथाचं माझ्याकडून वाचन झालं नाही. हे जसं एखादा सत्पुरुष स्वाभिमानाने सांगतो, तसे काही बहादर असे असतात, महाराज जगात पापच नाही ते या पाठ्याने केलं नाही. आता स्वाभिमानही कोणत्या गोष्टीचा माणसाने बाळगला पाहिजे हे ज्याचं त्याला समजायला पाहिजे. पण याच वृत्तीचा तो दरिद्री ब्राह्मण होता. जाता जाता सांगेल, सज्जनांनो, आपण मांस भक्षण करू नये. मदिरापान म्हणजे सुरापान, सुरापान म्हणजे दारू पिणं, हे पिऊ नये. का पिऊ नये? एका ठिकाणी सुंदर सांगितलंय बर का. सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला. सज्जनांनो, आपल्यापैकी जर कोणी दारू पित असेल तर त्यांनी हे शब्द लक्षपूर्वक ऐका. ही कथा भगवान शिवजींच्या प्रांगणातून शिवबोधच आपल्याला देत आहे. जी जी मंडळी मदिरा प्राशन करत असतील त्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि या शब्दाकडे लक्ष देऊन आपल्या अंतःकरणापर्यंत घेऊन जाण्याचा विचार करा. सज्जनांनो, आपण जर दारू पित असाल आणि स्वाभिमानाने समाजात सांगत असाल, तुमच्या बापाची पीत नाही, मी माझ्या बापाच्या पैशाची पितो, हे जर आपण स्वाभिमानाने सांगत असाल तर लक्षपूर्वक ऐका. सज्जनांनो, तुम्ही दारू पित नसून, तुम्ही दारू पित नसून ती दारूच तुम्हाला पिते हे विसरू नका. ही दारू फक्त तुम्हालाच पिते असं नाही, तुमच्या कुटुंबाला पिते, तुमच्या छोट्या छोट्या लहान लेकरांना पिते, तुमच्या वृद्ध माता पित्यांना पिते, तुमच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना पिते. आणि म्हणून दारू पिणं वाईट आहे. सज्जनांनो, भगवंताने जो मानवी देह आपल्याला दिलेला आहे तो असा व्यसनाधीनतेच्या नादात व्यर्थ प्रथा खर्च करून आपल्या शरीराचं वाटोळ करून घेऊ नका. ऐका. ओळखिया तुला माणूस केला, ओळखिया तुला माणूस केला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, दारूच्या पायी कितीतरी झाले नष्ट भूवरी, झाले नष्ट भूवरी, तूही त्यामागे चालला, सोड सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला, सोड रे सोड, सोड दारूला. म्हणून जी जी मंडळी या पद्धतीने अनाचार करत असतील त्यांना प्रार्थना आहे, आपण या सर्वांपासून वेळीच सावध झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे. का तर आपण व्यसन करत नाही, आपण व्यसनाला खात नाही, तर ते व्यसनच आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. याच वृत्तीचा देवराज नावाचा ब्राह्मण होता. लोकांचा विश्वासघात करायचा, फसवणूक करायचा, लोकांचे खून करायचा, अनेकांना त्याने ठार मारून त्यांच्याकडून धन लुबाडलं होतं. एके दिवशी सहजगत्या फिरत 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 देवराज ब्राह्मण प्रतिष्ठानपूर नामक एका नगरात गेला. प्रतिष्ठानपूर आपल्या महाराष्ट्रात प्रतिष्ठानपूर पैठणला म्हणतात.
प्रतिष्ठान नगरी पैठण. आपण पैठण घेऊ शकतो अर्थात, किंवा उत्तर भारतात प्रतिष्ठानपूर नामक प्रयागाच्या शेजारी आपण त्रिवेणी संगमाला जातो. पूर्वीचं नाव अलाहाबाद, आत्ताचं नाव प्रयागराज. त्याच्या शेजारी आत्ताचं जे झुशी नावाचं गाव आहे, झुशी, तेच पूर्वीचं प्रतिष्ठानपूर नावाचं गाव होतं. अशा प्रतिष्ठानपुरी एके दिवशी सहज फिरत फिरत देवराज ब्राह्मण गेला. प्रवासाने थकला. समोर एक मंदिर दिसलं. मंदिराच्या जवळ गेल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण इथे जरा विश्रांती करावी, आराम करावा, आणि म्हणून तो मंदिरात जाऊन बसला. त्या मंदिराच्या सभागृहात अनेक ऋषीमुनी एकत्रित झाले होते, महात्मे एकत्रित झाले होते, आणि एक ब्रह्मवृंद उच्च आसनावर बसून त्या ठिकाणी त्या ऋषीमुनी समवेत शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचं कार्य करत होता, सांगण्याचं काम करत होता. या देवराज ब्राह्मणाने तिथे विश्रांती घ्यायची ठरवली. तो काय कथेत येऊन बसला नाही. कोण? देवराज ब्राह्मण. हे मी देवराज ब्राह्मणाचं सांगतो. बराच वेळा मंदिराच्या दिशेने आल्यानंतर कथा कीर्तन चालू असताना देखील आपल्यापैकी बरेच देवराज चिंचेखाली बसून तंबाखू मळत बसतात, मावा खात बसतात, आणि कीर्तनात बसलेल्या श्रोत्यांची आणि कीर्तनकाराची टिंगल करत बसतात. पण जाता जाता सांगेल सज्जनांनो, कथा कीर्तनाचा अवहेर करू नका. का करू नका? हीच कथा, हेच कीर्तन आपल्याला भवसिंधू पार घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आपण जीवनभर संसारासाठी मरमर करतो, काबाड कष्ट घेतो, पण ज्यावेळी अंतसमयी येतो त्यावेळी ज्या कुटुंबासाठी आपण जीवनभर याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या गावाच्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या, ते कुटुंब अंती आपल्या उपयोगाला येत नाही. ज्याची तुझ गुंती ते तुझ मोकलिती अंती. आणि म्हणून कथा कीर्तन श्रवण करण्याचं सौभाग्य जर आपल्याला प्राप्त झालं ना, बाजूला बसू नका सज्जनांनो, आणि बाजूला बसून निंदा करू नका. का करू नका? तर हे वाढतच जाईल. बरं, एवढं सुंदर स्वर आहेत, तबलजी आहेत, गायनाचार्य आहेत, एवढा सुंदर साऊंड आहे, तुम्ही एवढे सगळे सुंदर आहात. फक्त आता थोडी कमी आहे, मलाच काही येत नाही, एवढीच अडचण आहे. पण आता 8 दिवस तुम्हाला माझी शुद्ध मराठी ऐकून घेतल्याशिवाय पर्याय नाही. प्रेम से बोलो. मंदिरात विश्रांतीच्या हेतूने गेला, थकवा तर फार आला. मंदिराच्या बाजूला एका पारावर झोपून राहिला, पण कथा श्रवण करण्यासाठी कथेत येऊन बसला नाही. कोण? देवराज ब्राह्मण सांगतो, उद्यापासून आपल्यापैकी जर कोणी बाजूला बसत असेल, चिक्कूच्या झाडाखाली बसत असेल, चिंचेच्या झाडाखाली बसत असेल, तर बाकी सर्व तरुणांनी त्याला तंबी द्यायची आणि मंडपात येऊन बसायला सांगायचं. भले त्याला राग आला तरी चालेल. शास्त्र सांगतंय, एखाद्याचं जर हित होत असेल तर त्या व्यक्तीला वेळीच सावध केलं पाहिजे. वेळी त्याला राग आला तरी चालेल. एखादा अंध मनुष्य आहे आणि समोर खड्ड्यात तो पडणार आहे, त्याला दिसत नाही, आपण त्याच्या जवळ असताना आपण त्याला वेळीच सावध केलं पाहिजे. कुणाला? आंधळ्याला. मी आंधळ्याचं सांग. आता महादेवांच्या दरबारात येऊन कथा मंडप समोर असतानाही जर एखादा खड्ड्याच्या दिशेने जात असला तर त्याला आंधळ म्हणावं तर काय म्हणावं? त्याला वेळी सावध केलं पाहिजे. तंबीच द्यायची. आला राग तर घरी जा म्हणावं, काय हरकत नाही, नाही आलं तरी चालेल. इथं येतोय ना, आत येऊन बस, 4 शब्द कानावर पडतील, त्याने तुझं कल्याणच होईल, वाईट काहीही होणार नाही. प्रेम से बोलो. हर हर महादेव.
महादेव म्हणत असताना जरा जोरात द्यायचं बरं का, जोर द्यायचं जरा. हर हर जय हो, आज की आनंद की जय हो. मला असं वाटतच नाही आज कथेचा पहिला दिवस आहे. मला असं वाटतंय आज कथेचा शेवटचा दिवस आहे. एवढा आनंद आपल्या सर्वांना प्राप्त झालाय. याचं एकमेव कारण आहे सज्जनांनो, जिथे जिथे भगवत कथा असते माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. एकाने असंच विचारलं, महाराज तुम्ही प्रत्येक वेळी कथेत सांगता की जिथे जिथे भगवंताची कथा चालू असते तिथे तिथे साक्षात भगवंत हजर असतात. आम्हाला तर काही दिसत नाही. काही सांगता वाटेल ते ऐकून घेतो म्हणून काही सांगता, असं थोडी असतं का? पण त्याला सांगितलं, दादा देव कथेत येतो यात तीळ मात्र ही संशय शंका नाही. कसा येतो आणि का आपल्याला दिसत नाही याचं एकमेव कारण आहे, भगवंताच्या अनेक रूपांचं वर्णन शास्त्रांनी केलेलं आहे. पैकी एक वर्णन असं केलेलं आहे की भगवंत म्हणजे आनंद स्वरूप आहे, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. किंवा आपल्या सर्वांच्या पाठ असलेलं प्रमाण, सर्व सुखाचे आगर बापर मध्ये विवर, बापर मध्ये विवर, देवीवर बापर मध्ये विवर, देवीवर बापर मध्ये विवर, बापर मध्ये विवर, जनी म्हणे सारंगधर, म्हणे गोरा कुंभार, म्हणे नरहरी सोनार. अजून सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर पुढे नाही पाठांतर. सुखरूप भगवान आहे, आनंद स्वरूप भगवान आहे. म्हणून कथेत जो आनंद निर्माण होतो ना तो साक्षात भगवत स्वरूप असतो. आणि म्हणून प्रेम से बोलो हा. देवराज प्रतिष्ठानपूर नामक गावात आला, मंदिरात आला, एका पारावर विश्रांती घेतोय. आणि अशा काळात त्याला भयंकर ज्वर चढला. ज्वर म्हणजे ताप आला. आजच्या काळात त्याला ताप आला. तापाने फणफणत होता. रात्रभर तापाने फणफण तो करत होता. पण त्याचं दैवयोग एवढं बलवत्तर, आयुष्यभर पाप केलेल्या देवराज ब्राह्मणाने शेवटच्या काळी, यात अजून एक भाव सांगून जाईल बरं, जोपर्यंत माणसाच्या शरीरात मस्ती असते, रग असते, ताकद असते, तोपर्यंत त्या ताकदीच्या गुरमीत माणूस सारखा गुरगुर करत असतो. याच्यावर गुरगुर कर, त्याच्यावर गुरगुर कर. आता ती मस्ती ही तारुण्याची वेगळी, संपत्तीची वेगळी, ऐश्वर्याची वेगळी, नाना प्रकारच्या आहेत. ते सांगून आपल्याला काही वेळ घ्यायचा नाही. पण एक काळ असा येतो सज्जनांनो, आपलं तारुण्यही क्षीण होतं, शरीरही जीर्ण अवस्थेला प्राप्त होतं, तारुण्य जातं, शक्ती नष्ट होते, संपत्ती क्षीण होते, बुद्धी आदी सर्व इंद्रिय क्षीण होतात. आणि एक वेळ अशी येते की पश्चातापाशिवाय हाती काहीही माणसाच्या राहत नाही. म्हणून माणसाने वेळीच सावध झालं पाहिजे आणि वेळी सावध होऊन शेजाऱ्याचे बांध कोरले पाहिजे. तुम्ही बोर नाही होत ना? हा, बांध बिंद काही करू नका.
कोरणाऱ्यांनाही भगवान चांगली बुद्धी देणार आहे कथा झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही कोरता असं मला म्हणायचं नाही. जो कोणी कोरत असतील त्याच्यासाठी देवानी हे वाक्य काढून घेतलं असेल. एवढा तापाने फन 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 करत होता. कथा श्रवण करण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आणि तिकडे ब्राह्मण भगवान शिव महापुराण कथेचं अवगाहन करत होते, शास्त्र श्रवण करवत होते. सर्व ब्रह्मवृंदा समवेत सर्व महर्षी ऋषी मुनी कथा श्रवण करत होते आणि कथा अगदी रंगात आली होती. हा तापाने फणफणत असताना याला तेवढ्या काळापुरतं ती कथा त्याच्या कानावर येऊन पोहोचत होती. त्याची इच्छा नसतानाही त्या शब्दांचा परिणाम त्याच्यावर होत होता आणि हळूहळू त्या शब्दांचा परिणाम अंतकरणावर झाला. अंतकरण हळूहळू निर्माण स्वच्छ होऊ लागलं. हळूहळू स्वच्छ अंतकरण होऊ लागलं आणि एक शब्द, दोन शब्द, वाक्य, दोन वाक्य, 10 वाक्य करता करता तापाने फणफणत असलेल्या देवराजाचे कान मात्र कथेच्या श्रवणाकडे हळूहळू काय होऊ लागले, आकर्षित होऊ लागले, आकृष्ट होऊ लागले. आणि तापाने फणफणत असताना करता करता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. शरीर क्षीण झालेलं होतं, जीर्ण झालेलं होतं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर महिनाभर कथा वाचन त्या ठिकाणी चालू होतं. आता हे पुराण आदी ग्रंथ एवढे श्रेष्ठ आहेत, विस्तृत आहेत. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिन्यानी महिने जरी सांगत राहिलं तरी ते संपत नाही. पूर्वीच्या काळी आपण सर्वांनी, माझ्या बालपणी मला आठवतं, महिना गावात पोथ्या चालायच्या. बरोबर आहे ना दादा? पांडव प्रताप काय, हरिविजय काय, अजून भागवत, रामायण, शिव महापुराण, असे नाना प्रकारच्या पुराणांचे श्रवण पूर्वीच्या काळी माणसं महिना गावात ऐकायचे. याच रीतीने महिनाभर कथा चालली, कथा वाचन चाललं. हा व्याधीने जर्जर असलेला जो देवराज ब्राह्मण आहे तो हळूहळू करत करत क्षीण झाला आणि त्याचा अंत समय जवळ आला. त्या देवराजाने मनोमन विचार केला, माझ्या समग्र जीवनात माझ्याकडून चांगलं काम काही घडलं असेल तर फक्त एवढंच काम घडलं. काय? महिनाभर कथा श्रवण करणं, एवढंच काम झालं. नाहीतर अन्यथा माझ्या हातून असं कोणतंही कार्य घडलेलं नाही. त्याला पश्चाताप झाला. मृत्यू समय जवळ आला. अशा काळात शिवमहापुराण कथेचं श्रवण त्याचं चालू होतं. त्या ठिकाणी यमदूत आले. त्याचा मृत्यू कालावधी जवळ आला. यमदूतांनी त्याच्यावर यमपाशे टाकले आणि त्याच्या प्राणांचं आकृष्ट आक्रमण करायला सुरुवात केली. अत्यंत दुःख त्याला झालं. यमपाशांनी, यमदूतांनी त्या देवराजाला बांधलं आणि घेऊन यमलोकात निघाले. यमलोकात जात असताना यमलोकात जाऊन पोहोचले आणि त्या देवराजाला शिक्षा देण्यास सुरुवात केली. जाता जाता एक वाक्य सांगून जाईल. आपण जीवनभर जे जे पापकर्म करतो ना सज्जनांनो, त्या पापकर्माचा पश्चाताप आपल्याला जरी किती झाला तरी जेव्हा अंत्यसमय येतो तेव्हा यमदूत येतात आणि मग काय करतात? संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सांगितले बर का, मारी ती जोडी तोडी दुष्टोर, मारी ते जोडी तोडी दुष्टोर, मारी ते जोडी तोडी मारी ते जोडी तोडी दुष्टोर. यमाचे किंकर, यमाचे किंकर, यमाचे किंकर, बहु सार यमाचे किंकर, बहु सार, मारी ती जोडी थोडी तीन स्टोर, मारी ती जोडी थोडी तीन स्टोर,
रीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल हजारो जन्म सालच्या साल मारिती झोडिती तोडिती निष्ठुर या रीतीने यमदूतांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. एवढ्या अवकाशात त्या ठिकाणी श्वेतवर्णाचे पार्षदगण आले. ते कापराप्रमाणे शुद्ध होते. भस्मचर्चित सर्व अलंकार धारण केलेले होते. त्या प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ घेतलेला होता. त्या सर्वांनी यमदूतांना पळवून लावले, पिटाळून लावले, त्यांना हाणमार केली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाला शिवलोकी घेऊन निघण्यासाठी विमानात त्याला बसवलं आणि घेऊन निघाले. एवढ्या कालावधीत यमलोकात कोलाहल माजला, सर्वत्र गोंगाट झाला. काय झालं म्हणून साक्षात यम आपल्या प्रासादातून म्हणजे घरातून आजच्या काळात खोलीतून बाहेर आला आणि काय झालं हे पाहतो. जवळ येऊन पाहिलं तर शिवसमान त्रिशूळ हाती घेतलेले श्वेतवर्णाचे पार्षदगण समोर पाहिले. कुणालाही काही न विचारता यमधर्माने अंतर्दृष्टीने सर्व जाणून घेतलं. त्या पार्षदगणांना समोर घेतलं, त्यांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांचा सन्मान केला आणि सन्मानाने त्यांना परत विमानात बसवलं आणि जाण्यासाठी परवानगी दिली. ते सर्व शिवगण त्या देवराज नावक दरिद्री ब्राह्मणाला घेऊन विमानात बसून थेट कैलासावर गेले आणि शिवजींच्या समोर त्याला उपस्थित केलं आणि शिवजींच्या समोर शिवजींच्या चरणावर त्याला नतमस्तक केलं. देवराज ब्राह्मण साक्षात भगवंताच्या समोर गेल्यानंतर भगवान शिवजींनी एवढा दुराचारी असतानाही पापी असतानाही त्याचा अंगीकार केला. का केला? त्याचं एकमेव कारण, जीवनभर पाप कर्म करणारा, व्यभिचार करणारा, परस्त्री गमन करणारा, मांस खाणारा, दारू पिणारा, समाजांचा खून करून धन संचय करणारा, सर्व जगात जेवढी पाप आहेत ती सर्व पाप करणारा असा दुष्ट असलेला देवराज ब्राह्मण मृत्यू समयी त्याच्या कानावर शिवमहापुराण कथा पडली आणि त्या कथेचा परिणाम, त्या कथेच्या मोबदल्यात त्याला शिवसायुज्यता प्राप्त झाली. हे आहे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून आपण जीवनभर देवराजासारखं पाप करायचं आणि मृत्यू समयी शिव महापुराण कथा करायची. एवढं सोपं आहे का होते? देवराजा इतके भाग्यवान आपण नाही. काल परवाचीच गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे लाडके नेते कैलासवासी अजितदादा पवार एका विमान अपघातात दुर्गम्य परिस्थितीत त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. माणसाचा भरवसा देता येत नाही.
आज पात्र आलंय पण थोडस लेट झालंय, चला हरकत नाही. माणसाने मानवी देहाला आल्यानंतर जर असे दुष्कृत्य केले तर त्याला येवर इथे तिकडं बघ, माझ्याकडे नको बघू, मला भीती वाटेल. प्रेम से बोलो हर हर. जी माणसं जीवनभर दुराचार करतात ना, त्यांना अंती अशी लोक न्यायला येतात बरं. अशी लोक न्यायला आल्यानंतर त्यांना असंच स्वरूप प्राप्त होतं. भूते वेताळनाथती हर्ष युक्त उमापती, हर्ष युक्त उमापती, हर्ष युक्त उमापती. भूते वेताळनाथती हर्ष युक्त उमापती, हर्ष युक्त उमापती, हर्ष युक्त उमापती. भूते वेताळनाथती हर्ष युक्त उमापती, हृदयासती हर्ष युक्त उमापती. हर 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 देवराज ब्राह्मणाने जीवनभर पाप कर्म केलं, शेवटी त्याला यमदूत न्यायला आले. तुम्ही पुढे बघा पोरांनो. यमदूत त्याला घेऊन गेले, पण यमदूत आणि पार्षदगण त्यांचं घनघोर युद्ध झालं. साक्षात यमधर्माने त्यांची पूजा केली आणि पार्षदगण देवराज ब्राह्मणाला घेऊन शिवलोकी गेले आणि साक्षात त्या देवराज ब्राह्मणाला अंत्यसमयी कथा श्रवण करण्याचा परिणाम साक्षात शिव सायुज्यता त्याला प्राप्त झाली. हा कथेचा काय आहे, महिमा आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनात का शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे, यासाठी हे मार्मिक उदाहरण शौनकजी ऋषींना सूतजींनी सांगितलेलं आहे. या उदाहरणातून आपण एकच शिक्षा घ्यायची आहे. कोणती शिक्षा घ्यायची तर भगवान भोलेनाथांची कथा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे. पाप्यातला पापी जरी असला, दुराचारी असला, दुष्ट जरी असला, तरी त्याचा देखील या कथा श्रवणाने उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजची कथा याच ठिकाणी विराम घेते आहे. आपण सर्वच जण आज प्रथम दिवस असल्यामुळे